आता सध्या तरी त्यांना टोकन अमाऊंट दिलेली आहे. त्याच्यामध्ये कितीला भेटलं पण? मला 3800चा रेट. आणि हे म्हणजे स्टॅम्प ड्युरेशन वेगळं. ओके. आता तुमचं हे जे प्लॉट आहे फर्स्ट ऑफ ऑल तर रेक्टेंगल आहे, हे बेस्ट आहे कारण की स्क्वेअर आणि रेक्टेंगल पाहिजे. तर हे आपलं रेक्टेंगल आणि हे जे रेक्टेंग्युलर आहे ते बेस्ट आहे. प्लॉटचं साईज बेस्ट आहे. आता दुसरी एक क्रायटेरिया फिट झाली की रेक्टेंग्युलर प्लॉट आहे, ठीक आहे. आणि याचं तुम्ही नॉर्थला बी हे करू शकता दरवाजा, किंवा ईस्टला बी करू शकता. जेव्हा तुम्ही प्लिंथ बांधणार तेव्हा तुम्ही करू शकता. जर वॉटर टँक वगैरे असतात ना ते नॉर्थलाच पाहिजे असतात. तुम्हाला तुमच्याकडून ते घ्यायचं आहे मला की म्हणजे स्टोरेज वॉटर टँक कुठं करायचं आहे? स्टोरेजचे 2 प्रकार आहे. एक ओव्हर टँक जे वेस्टला करायचं असतं, अंडरग्राऊंड जे असतात नॉर्थला करायचे असतात. कारण की सेप्टिक टँक ते बोलतात ना कधीही नॉर्थ आणि ईस्टमध्ये नाही करायचं. नॉर्थ आणि ईस्ट ऑस्पिशियस असतं, म्हणजे देवाची असतात. आपण मंदिर बी नॉर्थ ईस्टला करतो, ईशान्य कोण नॉर्थ ईस्टला करतो, ठीक आहे. तर रेक्टेंग्युलर हे बेस्ट आहे कारण की जेव्हा रेक्टेंग्युलर प्लॉट असतं ना तेव्हा पॉझिटिव्हिटी येते घरात, स्क्वेअर येते. आता किती उंच आहे दुसरा क्रायटेरिया आता बघू आपण की उंच कुठून आहे आणि खाली कुठून आहे. तर आपलं हे झालं साऊथ वेस्ट, ठीक आहे. आणि हे झालं नॉर्थ. ते नॉर्थ आपलं उंचच पाहिजे थोडं. आता तर हे मट्टी बिट्टी टाकली आहे ना, तर हे तर काढणार तुम्ही है ना. नाही काढतील किंवा भरतील पुन्हा हे भरतील. कारण हे एक लेवल पर्यंत हे करावं लागेल ना. हां हां हाय. ठीक आहे. थांब रे, तुझं काम नाही झालं अजून. ठेवू यावरती? हां ठेवा. ओके. तर इथपर्यंत येईल ना तुमचं प्लॉट? ते ब्लू पर्यंत येऊ शकतो कुठे, म्हणजे हा 15 समजा पकडला ना आपण तर 16 तर ब्लू पर्यंत येईल असं वाटतं. मॅक्सिमम 16 इथपर्यंतच येईल. तुम्ही आता जिथे थांबलाय इथपर्यंत ना. त्यांना 3 प्लॉट करायचे ना त्या साईजचे, 17, 18, 19. ओके. नाही मी ते नाही बघत आहे. दुसरा क्रायटेरिया ढलान कुठे आहे? हां ढलान आणि उंच कुठे आहे. ढलान तुमचा नॉर्थलाच आहे. तिथे सळे आहेत चालताना बघा. हे दुसरा क्रायटेरिया आपला आहे. नॉर्थ आपला नेहमी जे नीचमध्ये पाहिजे ते बरोबर आहे. हे प्लॉटचा की ते डाऊन आहे. बरोबर. एनर्जी येतात ना जेव्हा ईस्ट आणि नॉर्थमध्ये डाऊन पाहिजे. आणि वेस्ट आपलं साऊथ वेस्ट जे आहे हेवी म्हणजे उंचवर पाहिजे. तर हे प्लॉटचं दुसरं क्रायटेरिया आहे की फुलफिल. आता तिसरं सर ये मागे बघूया काय आहे ते.
इथं आत आले. इथनं व्यवस्थित केलं असेल, कारण आत्ता याची हिस्ट्री कधी तुम्ही विचारली का, जे विकतात ते? हिस्ट्री ॲज इन म्हणजे काय कसला, म्हणजे इथं काय होतं पहिल्यांदा मग शेती असणार एकतर इथं ॲग्रिकल्चर होती का? बहुतेक अग्रिकल्चर इथं इथपर्यंत ॲग्रिकल्चर होतं. आणि हे आता सध्या त्यांनी इथल्या मालकांनी ते टायरचं वर्कशॉप इथं आसपास समसान वगैरे आहे का? काय आहे का, स्मशान नाही येतं? नाही ना. नाही. इकडे या बाजूला म्हटलं काय म्हणतो आपण, रेरावाल्यांनी सोडलेली जागा किंगस्टन प्रोजेक्टसाठी. चौथी क्रायटेरिया बी पास झालं. हे वॉटर लॉकिंग नाही होणार. हे म्हणजे यात तुम्हाला ना, हे बघा, हे आपण जेव्हा खड्डा करतो, पाणी टाकतो, तर लॉक झालं तर म्हणजे ते वॉटर लॉक, म्हणजे पाणी नाही गेला किंवा खूप वेळ लावला, वॉटर लॉक होतो. म्हणजे तुमचं जे सेप्टिक टँक असेल किंवा वॉटरचं काही बी करणार, त्यात तुम्हाला प्रॉब्लेम येतात. अशी जमीनमध्ये प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे हे फर्टाईल जमीन आहे. यांनीच कळतं की फर्टाईल जमीन जेव्हा आपण घेतो ना घर बांधायला, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते, वेल्थ येतं, सगळं येतं. ठीक आहे. पण हे आपल्याला पुढं बघायला लागेल कुठं काय करायचं व्यवस्थित, की आपल्याला ते पॉझिटिव्ह एनर्जी लाभेल. ठीक आहे. हे बी क्रायटेरिया झालं. आता एनर्जी चेक करू. हां, वॉटरचं तर सेमच मट्टी असेल तिकडं बी. जे होतं ना, आता ही जमीन इथं पण होती, आता इथे यांनी भर टाकली म्हणून तिथलं सगळं असं ब्लॅकिश दिसत नाही. म्हणजे शांत वाटते. शांत वाटते, आतून शांत वाटते.
हे प्लिंथ बांधले ना, हा पहिलेपासून होतं ना बांधलेलं हे? पहिल्यापासूनच आहे हो. हम्म. त्या कदाचित आता यासारखं नवीन करायला जातील त्यावेळेला हे पाडून टाकले होते किंवा ह्याच्यावरती ती हे माती आहे. हा इथे बघा हे जे दिसते ना तुम्हाला शॉप सारखं हे इथे कुठेतरी इथपर्यंत होतं ते, तर ते काढल्यानंतर आता ते इकडे वरून गेले म्हणून हे थोडं उचललं असेल ते. थोडासा वेस्ट आहे ना जे साऊथ, त्याची एनर्जी थोडी बॅलन्स करावी लागणार. बाकी डायरेक्शन ठीक आहे. हे जे डायरेक्शन आहे ना, इथं काहीतरी अनऑस्पिशियस होता पहिले. म्हणजे कसं असतं, जेव्हा प्लॉट किंवा घरचे 4 डायरेक्शन असतात, 3 डायरेक्शन खूप चांगले पण एक डायरेक्शन थोडासा वीक आहे, तर त्याला बॅलन्स करावं लागतं. बॅलन्स काय करायचं, जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपण वास्तुपुरुष वगैरेची पूजा करतो ना, फाउंडेशन ते करायचं. आणि जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करू तेव्हा मी तर तुम्हाला सांगेल कुठं दरवाजा बांधायचा आहे, कुठं हे बांधायचं, तर त्याप्रमाणेच बांधलं ना तर ते घर एकदम पॉझिटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे. बाकी हे तुमचं प्लॉटचं जे आहे ते परफेक्ट आहे. इथंच फक्त आपण जेव्हा बांधू, आता ते करता येणार नाही, जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन चालू करू ना तेव्हा ते पूजा वगैरे केली या डायरेक्शन. आणि हे तुमचं बघा, जर तुम्ही ते प्लॉट घेतला किंवा हे प्लॉट घेतला तर तुमचं ब्रह्मस्थान इकडे आहे, जिथं मी पाणी टाकलं ना इथं, हे लाईन हे ब्रह्मस्थान म्हणजे घरचं सेंटर पॉईंट असतं. इथं काही हेवी कन्स्ट्रक्शन नाही करत, इथंच म्हणजे पूजा करायची किंवा काही बी करायचं, ते एकदम पवित्र स्थान म्हणजे ब्रह्मस्थान असतं, त्याला मर्मस्थान म्हणतात. तर हे वास्तुपुरुष जे असतं त्याचा मेन स्थान आहे ते ब्रह्मस्थान, आणि नॉर्थ ईस्टचं पार्ट त्याचं हेड असतं तिकडं. तर म्हणून काय करतात ना, नॉर्थ ईस्टला हलकं ठेवतात आणि साऊथ म्हणजे यमचं द्वार, यमची दिशा, तर तिकडं सर्व बंद करतात. तर जेव्हा कन्स्ट्रक्शन करतात तेव्हा तसंच कन्स्ट्रक्शन आपण करू, की बाकी काही करण्याची गरजच राहणार नाही. ठीक आहे. बाकी प्लॉट इज ओके आणि तुम्ही हे घेऊ शकता, ओके. आणि हे बाकी सिरीज बी ओके. बाकी दुसरं अजून हे आहे की इथून रोड जाणार, राईट? नाही, असा एक रोड येणार आहे, दोन्ही रोड आहेत आम्हाला, म्हणजे इट इज अप टू अस की आपण टी जंक्शन नाही बनायला पाहिजे. टी जंक्शन तिथं मध्ये बनणार आहे, इथं नाही. हा तेच, म्हणजे कसं आहे ना, तुमचं प्लॉट आता इकडे आहे ना, तर टी जंक्शन तर तिकडे असेल. टी जंक्शन ना तुमच्या घराच्या समोर नाही पाहिजे, समोर नाही, ते खूप नेगेटिव्ह असतं. इथं नाही आहे. आणि आसपास कुठं मोठे, आता हे तर काय आहे, तर कापणारच आहे ना, कापणारच. मोठे झाड नाही पाहिजे प्लॉटच्या तिकडं. आतल्या बाजूला जो आहे ना, तिकडचा तो प्लॉटचा ओनर पाडेल. पण इथं जर म्हटलं तर आता हे एकच झाड दिसतंय आणि ते पण मला वाटतं म्हणजे त्या किंगस्टन वाल्यांच्या ह्याच्यामध्ये येते, एरियामध्ये, ह्या प्लॉटच्या एरियामध्ये नाही आहे. पण जेव्हा हे बनणार ते सगळं काढणार ते आहे ना, प्लांट्स वगैरे. हे कसं, हा पण काय आहे ना, वास्तूप्रमाणे मोठे झाड नाही. हा, कारण की काय असतो ना, मोठ्या झाडांना जेव्हा आपण कापतो त्याचं म्हणजे ते रॉंग मेसेज देतात आपल्याला. तर ते म्हणजे तुम्ही लावताय घरी बी वास्तूचं असंच आहे, घरी तुम्ही प्लांट लावला तर ते कापायला नाही पाहिजे कधी, नाही तर लावूच नका, नाहीतर कापायचं नाही. आणि आजूबाजूला 1 किलोमीटरच्या आतमध्ये 100 मीटर रेडियसमध्ये किंवा 200 मीटर हॉस्पिटल नाही पाहिजे. हॉस्पिटल तर नाही दिसत आहे ते, ठीक त्या साईडला तर नाही आहे. हा, खाली नाही, पण इथनं बाहेर गेल्यानंतर पुढे हा ते चालतंय, पण आपल्या 100-200 मीटरच्या रेडियस मध्ये तर नाही. 100 मीटर मध्ये नाही आहे. 100 मीटर मध्ये ते ठीक आहे. नाही, हे पुढं आहे, ते पुढं आहे. हा, मंदिर नाही पाहिजे, मंदिरचा फ्लॅग तुमच्या प्लॉटला किंवा दरवाजेला नाही पाहिजे, कारण की ते खूप एनर्जेटिक असतं ना, आपली घराची एनर्जी त्याला मॅच नाही होत. हा, आणि टी जंक्शन बी नाही आहे तर बेस्ट आहे. आता हे तर तुमचं फक्त ते वॉकिंगवाला रोड असेल ना, हे मेन नाही. तर तुम्ही ॲज अ डेकोरेशन बी ना, तेव्हा मी सांगेल तुम्हाला, तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलं तर मिरर वगैरे लावलं ना थोडा डेकोरेशनसाठी बी होतं, आणि ते एक रेमेडीज बी होऊन जाते. रेमेडी अशी करायची जे जास्त खर्चात नाही पाहिजे. लोक कसं जास्त रेमेडी सांगतात, जास्त खर्च करतात, तसं नाही. अशी छोटी मोठी रेमेडीज पाहिजे, कारण की डेफिनेटली करायला हरकत नाही. हा, लॉजिक पाहिजे, सांगतात ना त्यामध्ये मग नको वाटतं. आणि दुसरी गोष्ट, एनर्जी बी या प्लॉटची ना छान आहे,
म्हणजे जेव्हा तुम्ही आम्हाला समजते लगेच, आता एक्सपिरियन्स झाला ना एवढं, तर जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हाच कळतं की असं डल नाही वाटत आहे, एकदम फ्रेश वाटतं इकडं. तर हे चांगलं असेल आणि चांगलंच प्लॉट आहे आणि मिट्टी बी चांगली तुमची फर्टाईल आहे, तर तेच चांगलं आहे. ठीक आहे, तर प्लॉट ओके. आता 15 आणि 16 मधलं मी तुम्हाला जसं म्हटलं न्यूमरोलॉजीच्या